पण काय पण म्हण, पहिल्यासारखे काय राहिलंच नाही. अरे एखादी जमीन बिमीन विकत घ्यायचं म्हणलं 1760 कागदपत्र गोळा करावं लागतात. अरे ती तर आहेच, आणि भाव बी किती वाढल्यात जमिनीचं. पण एखादी जमीन जर अपशकुनी निघाली तर वाटोळच किती आहे माणसाचं. वाटोळ? अरे कर्माने मला म्हणतो. तुला सांगतो, लग्न करायचंय ना तर सगळ्यात पहिले त्या पुरीची कुंडली बघायची. आणि जर का कुंडलीत दोष असेल तर ती पोरगी किती बी गोरीपान असू दे की अजिबात लगीन करायचं नाही. एखाद्यानं जर कुंडलीत दोष असून बी जर तिच्या संग लग्न केलं तर त्याचा ऍक्सिडेंट 100% फिक्सच आहे. एकतर तो मरतोय तरी, नाहीतर असा वाकडा होऊन पडतोय बेडवर. खुर्चीवरने फिरावं लागेल मग लाका तुला सगळीकडे. काहीतरी बोलू नको. अरे त्या बाईचा त्रास काही नुसत्या नवऱ्यालाच होत नाही काय? ती जिच्यावर व्यवहार करेल का नाही तिची बी वाट लागते. अरे ते सुरेश बापूच बघ की काय झालं त्या बिचाऱ्याचं. एखादी जमीन जर अपशकुनी निघाली तर वाटोळच किती आहे माणसाचं. वाटोळ? अरे कर्माने मला म्हणतो. लग्न करायचंय ना सगळ्यात पहिले त्या पुरीची कुंडली बघा. एखाद्यानं जर कुंडलीत दोष असून बी जर तिच्या संग लग्न केलं तर त्याचा ऍक्सिडेंट 100% फिक्सच आहे. ती जिच्यावर व्यवहार करेल का नाही तिची बी वाट लागते. अरे ते सुरेश बापूच बघ की काय झालं त्या बिचाऱ्याचं. एखादी जमीन जर अपशकुनी निघाली तर वाटोळच किती आहे माणसाचं. मंजू मंजू मंजू, हे मंजू, हे काय झालं ग? हे उठ 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 उठ. मंजू हे डोळे उघड, डोळे उघड मंजू. ए डॉक्टरकडे घेऊन जा, डॉक्टरकडे घेऊन जा. चल. मॉलकडे लक्ष द्या. हा चल. डॉक्टर डॉक्टर बघा ना काय झालं हिला. डोळे उघडण्यात आले. काय झालं अचानक? अहो ते काय चालता चालता असं चक्कर आली आणि अचानक पडली खाली. डॉक्टर मंजूला काय होणार नाही ना? नाही नाही, तुम्हाला किती वेळ पैसा लागला ना मला सांगा. मग तुम्ही काळजी करू नका, पण मंजूला बरं करा डॉक्टर. बजाब नामेला आधी बाहेर घेऊन जा. नाही 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 मला थांबवायला लागेल ना. मंजूकडे कोण नाही. अरे मला थांबवायला लागेल. ऐक ना, काय म्हणतात डॉक्टर? त्यांना तपासू दे, ते काय ते बघतील सगळं. नाही मला थांबवायला पाहिजे. नामे बाहेर जा. तू चल म्हटलं का नाही? अरे डॉक्टर सगळं बरोबर करणार. चल तू चल. आता कसं वाटतं तुम्हाला? मी इथे. तुम्ही ऍक्च्युली माझ्या क्लिनिकमध्ये आहात. तुम्हाला चक्कर आली होती. बजा आणि नाम्या तुम्हाला इथे घेऊन आले. मला हलका हलका आठवत आहे, चक्कर आल्यासारखा. मला पाणी मिळेल का? हो एक मिनिट. पण थांबा. तुम्हाला अचानक चक्कर कशी काय आली? घरातून बाहेर पडताना काही खाऊन नव्हतं पडला का? तुमच्यासाठी काही खायला मागू? लग्न करायचंय ना तर सगळ्यात पहिले त्या पुरीची कुंडली बघायची. आणि जर का कुंडलीत दोष असेल तर ती पोरगी किती बी गोरीपान असू दे की अजिबात लगीन करायचं नाही. एखाद्यानं जर कुंडलीत दोष असून बी जर तिच्या संग लग्न केलं तर त्याचा ऍक्सिडेंट 100% फिक्सच आहे. एकतर तो मरतोय तरी, नाहीतर असा वाकडा होऊन पडतोय बेडवर. अहो तुमच्या डोळ्यात अश्रू मला बघवत नाही येत. ते आवरा बरं त्यांना. मी खूप स्ट्रॉंग समजत होतो तुम्हाला, आणि तुम्ही काय अवस्था करून घेतली स्वतःची. आणि तुम्ही एकटा का समजतोय स्वतःला? मी आहे ना तुमच्या बरोबर. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या जमिनीला कोणी ना कोणीतरी गिराईक मिळेलच. आपण बघूयात. आवरा बरं अश्रू. हे पा डोळ्यातून पाणी काढू नका, नाही तर मी ओरडे ना तुमच्यावर. मम्मी, ए मम्मी.
डिंपल. मम्मी मंजू दीदीसाठी पेज दे ना बनवून. देते की. मंजू दीदीनं सकाळपासून काहीच खाल्लं नाही बघ. पण डिंपल, मंजूला असं अचानक काय झालं ग? तिला काय कमी टेन्शन असतं बाय? एक झालं का दुसरं हजर असतंय. एवढं कसलं टेन्शन आले? हे बघ, तिच्या नवऱ्याचं म्हणशील तर एवढे दिवस सांभाळतेस की, मग आताच काय झालं एवढं टेन्शन यायला? अगं तिच्या नवऱ्याचं टेन्शन परवडलं, पण ही गावातली लोक काय कमी तारच देतात का तिला? का? गावातल्या माणसांनी काय केले? अगं काय नाही केलं ते विचार. किती तारच दिला, तिच्यावर संशय घेतला, तिचा क्लास बंद केला, त्यांच्यामुळे तिला पोलिसांनी पकडून नेलं. ते कुठं कमी होते? तोपर्यंत तिच्या जमिनीबद्दल काय बाय बोलायला लागले बघ. काय बोलतात? हेच की तिची जमीन अपशकुनी आहे, तिच्यामुळे सुरेश बापूंचा जीव गेला, ती पण अपशकुनी आहे म्हणून तिच्या नवऱ्याचे असे दिवस आहेत. या असं बोलतात होय? नाहीतर काय, या गावातल्या लोकांना काहीच काम नाही. बरं ते जाऊ दे, तू जा ना लवकर पेज बनव आणि झाली की मला आवाज दे. वय हे बघ, लगेच करायला घेते. डॉक्टर, बरं वाटतं तुम्हाला आता? डॉक्टर मला जायला हवं. हो, तुम्ही झोपा. असं काय करताय? अमर घरी वाट बघत असेल, एवढं सलाईन काढता का प्लीज? नाही सॉरी, अर्धवट सलाईन सोडून नाही जाता येणार. अहो काय करता तुम्ही हे? तुम्हाला का कळत नाहीये? तुम्हाला आरामाची खूप जास्त गरज आहे. तुम्ही जोपर्यंत माझ्याकडे ऍडमिट आहात तोपर्यंत माझी जबाबदारी आहात, त्यामुळे मी नाही तुम्हाला असं सोडू शकत. डॉक्टर तुम्हाला का कळत नाहीये? घरी जायला हवं. आणि तुम्हाला का कळत नाहीये? तुम्हाला आरामाची खूप जास्त गरज आहे. बरं, तुम्ही मी डॉक्टर म्हणून नका ऐकू, मित्र म्हणून तरी ऐका. मी तुमचं काही ऐकणार नाहीये. तुम्हाला अमरची परिस्थिती माहिती आहे ना कशी? त्याला भूक लागली असेल. अगं म्हणजे दीदी असं काय करते? जरा डॉक्टरांचं ऐक की. तुला जर काय कमी जास्त झालं तर तुझ्या नवऱ्याकडे नंतर कोण लक्ष देणार? मग आताही त्यांच्याकडे बघायला कोण आहे? म्हणून जायला हवंय. तुम्हाला सगळं स्वतःला का करायचंय? आम्हाला काम करू द्या ना. अहो आम्ही काय परके आहोत का? मी जाऊन त्यांना जेवण देऊन येतो. तुम्ही जाणार? हो, तुमच्यासाठी मी एवढं करू शकतो. हो पण आता पण वगैरे काही नाही, माझं ठरलंय, मी जातो. बर ठीक आहे. स्वयंपाक करून ठेवलाय. यांना जेवल्यानंतर गरम पाणी लागतं, तेवढं प्लीज द्याल का? तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सर्व मॅनेज करतो. डॉक्टर, किल्ली माझ्या पर्समध्ये, तेवढी घ्या आणि थँक्यू. डिंपल, मंजुळाकडे लक्ष ठेव, मी आलोच जाऊ. बाय. मंजू दीदी, टेंशन मत लो, सब कुछ ठीक हो जाएगा. आता डॉक्टर चाललेत ना, ते खाऊ घालतील तुझ्या नवऱ्याला. मंजू, मंजू, किती वेळ लावलास? तुला किती वेळा सांगितलंय जेवणाच्या वेळेच्या आधी येत जा म्हणून? मला भूक सहन होत नाही मंजू. आली नाही वाटतं. वाऱ्याने वाजला असेल दरवाजा. मंजू दीदी, पेज पी की, नाही तर थंड होऊन जाईल. नाही अगं, नको. हे जेवल्याशिवाय मला जेवायची सवय नाहीये. मंजू दीदी, तू नको टेन्शन घेऊ, ते जेवले असतील. आणि डॉक्टर गेलेत ना तुझ्या घरी, त्यांनी खाऊ घातला असेल त्यांना. आणि तू जर उपाशी राहिली ना तर डॉक्टर मला चोरडतील. आणि तुझं काही खाल्लंच नाही तर गोळ्या कशा घेणार? धर, खा. नाही नको.
काय झालं का म्हणजे दीदी, तू काय बी खात नाही बघ. तू जर काय खाल्लं नाही का नाही तर मग मी बी काय खाणार नाही. थांब मी भरावतो तुला. शुभंकर, खरंच नको बाळा, मला भूक नाहीये, काय खायची इच्छाही होत नाहीये. तुझे मिस्टर जेवले नसते म्हणून तुला भूक लागत नाही ना. थांब मी ऐका नाही घरी जातो आणि बघतो ते जेवलेत का. ते जर जेवले नसतील का नाही मग मी त्यांना भरावतो आणि मग इकडे येतो आणि मग परत मग तुला जेवण चारतो. हा मंजू दीदी, तुम क्यों रो रही हो? तुम्ही सगळे माझी किती काळजी करताना, एवढं प्रेम तर जवळच्या नात्यातली लोक सुद्धा एकमेकांवरती करत नाही. खरंच खूप लकी आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. मग हे पेज पिऊन मान. तुझं पिला नाही ना तर आम्ही समजू तुझं आमच्यावर प्रेमच नाही. बर बाबा ठीक आहे, पाच. थांब मी पाचतो तिकडे. म्हणजे डबा आणलाय तुझ्यासाठी, रवीने दिलाय बनवून. हा सगळं खायचं बरं का, ह्यातलं काय ठेवायचं नाही. हे बघ आयो, हे घे घे. मंजू, हे बघ तुझ्यासाठी डबा आणलाय. माझा डबा खायचा. मी तुझा जवळचा मित्र आहे की नाही. हे माकडा, कर तुझ्या डाब्याला काय सोनं लागलंय बाई. मी आधी आलोय, वाढून घेतलंय म्हटलं ती माझा डबा खाणार. ती आधी माझा डब्बा खाणार. माझा डबा खाणार. माझा. हे बघ वाटते चल माझा डबा खाणार. माझा डबा खाणार आहे. बजा. शांत राहा रे, काय वेड्यासारखे भांडताय तुम्ही दोघे जण. तुम्ही खूप काळजी करता ना माझी, खूप प्रेम आहे ना तुमच्या दोघांचं माझ्यावर. तरीही मी डबा खाणार नाही, मला भूक नाहीये ना त्यामुळे. अशी कशी भूक नाही? नाही नाही, तुला काहीतरी खावंच लागेल. हा एवढ्या प्रेमाने आणलाय डब्बा. होय तर तुला आमच्यापैकी कोणाचा एकाचा डबा खायचा नसेल का नाही, दोघांचा डबा खा. वाईच वाईच खा. चालतंय, पण आधी माझा डबा खाणार. हा हे माकडा, मी घेतले का नाही वाढून, आधी माझा डबा खाणार. वाढून घेतलं म्हणून काय माझा डबा खाणार आहे. माझा डबा काय तमाशा चाललाय रे? पोरगीला बरं नाही तर तिला शांत झोपू द्या की. का बैलाचा बाजार भरल्यागत वराडताय? कोण आहे त्यो? कोण आहे रे? आजी, त्यो आहे ना बाजा भाऊ आहे. बाजा, दवाखाना म्हणजे तुला काय कुस्त्याचा फड वाटला वय? ते जिंकलं वराडतोय तसा वराडतोय. सर्वात जे मी आणला होता का नाही डबा, घरनं आणला होता आणि ती खात नव्हती म्हणून म्हटलं हिला दम द्यावा, वरडावा, म्हणजे ते खाईल. खाईल म्हणजे खाईलच. तुझ्या बापानं असं वरडून पेशंटला खायला घातलं होतं वर, आणि तू का खायला झालीस गा? नाही खाते आजी आता. तर खाऊन लय उपकारच करतेस का नाही? तुला सांगितलं होतं मी लय दगदग करू नको. पडलीस का नाही चक्कर येऊन? आता आराम करवायच. वय अजय, मी पण हेच सांगत होतो. तुझा मुडदा बशिवला तुझा. तुला सांगितलं होतं ना, मंजूच्या माग पुढे फिरलास तर माझ्यासारखे वाईट नाही म्हणून. कशाला रे आलास इथं? मी ते डबा घेऊन आलो होतो मंजूसाठी. तुझी बायको पळून गेली, तुझं खायचं वांद, आणि तिच्यासाठी डबा घेऊन आलास वय? ही माझी नागड्यानं उघड्याला कपडे काढून देण्यासारखं आहे. ए म्हातारे, मला येतंय जेवण बनवायला, आणि मंजूसाठी डबा बनवायचा होता म्हणून मोबाईल मध्ये बघून शिकलाय मी जेवण बनवायला. हा मग तर अजिबातच खाऊ नको, नाहीतर अजून आजारी पडशील.
कोणास ठाऊक ह्याच्या हातचं खायला लागेल म्हणूनच ह्याची बायको पळून गेली असेल. तुला माझ्या बायकोचं नाव काढल्या बिगर करमत नाही का? तर तुझी बायको लय नवसाची नाही का ते तिचं नाव घ्यायला? चला जावा इथनं, तिला आराम करू द्या, नाहीतर एकेकाला आहे ना निर्गुडीच्या फोकानेच फोकळून काढील. नाही नाही चाललं हे काय. हे घे मंजू, माझा डबा घे. ए माझा डबा खाणार द्या दे. ए माझा डबा खाणार आहे का? माझं म्हणणं आहे ना तुला? माझा खाणार आहे, माझा खाणार आहे. शांत राहा, खाते तुमच्या डब्यातलं थोडं थोडं, मग तर झालं. ए वरण सांगशील तिकडे. तुम्हाला आणखी काय हवं असेल तर सांगा. नाही काय नको. मला खूप अपराधीसारखं वाटतंय आता. तुम्हाला एवढं सगळं करावं लागतंय त्याच्यामुळे. अहो त्यात एवढं काय, मी अनाथ असल्यामुळे हे सगळं करायची सवयच आहे मला. नाही तुम्ही खूप करताय आमच्यासाठी, आम्ही आभारी आहोत. आभार परक्या लोकांचे मानायचे असतात, मित्रांचे नाही. नाही बरोबर आहे तुमचं, पण तुमचे आभार मानायलाच हवेत. तुम्ही मंजुळाला एवढी मदत करणं मी माझं कर्तव्य समजतो. खरं तर बिचारा एकट्या एवढं सगळं सांभाळतात, त्यांच्याही मदतीला कोणीतरी हवंच ना. बरोबर आहे. माझी इच्छा असूनही मला काही मदत करता येत नाही. ती एवढं सगळं करते, माझं बाहेरचं पण बघते, त्यामुळे खूप ताण येतो तिच्यावर. त्याच्यामुळेच चक्कर आली असणार आज. काळजी करण्यासारखं फार काही झालेलं नाहीये. त्यांना सलाईनही लावलंय मी. संपलं की पाठवून देतो. ठीक आहे चालेल. चला येतो मी, काळजी घ्या. हो. रेश्मा मला सांगत नाही कुठेस तू? कधीपासून शोधतो मी तुला. सांगायचं ना मला कुठे गेली तर. रेश्मा रेश्मा रेश रेश आपल्याला बाळ झालं ना रेश्मा, मी अख्ख्या गावाला जेवायला घालणार आहे. बँजो लावणार आहे, डीजे लावणार आहे. होऊ दे राडा. मला सांग तुला काय हवं रेश्मा? रेश्मा कुठे गेली तू? तू येणार परत. मी 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 गाडी घेऊन तुला घ्यायला येऊ का रेश्मा? मी तुला त्रास देतो ना, खूप त्रास दिला रेश्मा. आता नाही त्रास देणार. मला माफ करून टाकणार. मला सांग कुठेस तू? मी आपली गाडी घेऊन न्यायला येतो तुला. तेच रेश्मा, तू येणार परत. रेश्मा जिथे आहे तिथे गाडी नाही जाणार विजय. तिथं तुला स्वतःला जावं लागेल. मी येतो तुझ्याकडे रेश्मा. डॉक्टर गेले. हो माझ्या रेश्माला बघितलं? माझ्या रेश्माला इकडे गेली. इकडे मी घेऊन येतो तिला. नाही इकडे गेली. इकडे मी जातो रेश्माकडे.
तिकडे नाही ती गेली पळून. ए रेश्मा पळली नाही, तुला तुला सांगतो मी. रेश्मा रेश्मा पळाली नाही.